महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। वांद्रे रेल्वेत किरीट सोमय्यांची लँड जेहाद स्वच्छता मोहीम सुरू। सोमय्याची अवैध ताब्याविरोधात कारवाईची मागणी। मुंबई रेल्वे स्थानकावरील मोठ्या प्रमाणावरील अतिक्रमणाविरोधात रेल्वे आणि BMC तर्फे पाडकामाची कारवाई करण्यात आली। रेल्वे रुळावर बेकायदेशीरपणे वसलेली वस्ती हटवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही पाडकाम कारवाई करण्यात आली। BMCने स्टेशनजवळील रेल्वे रूळ क्रमांक 8 आणि 9 वरील सुमारे 50 एकर जमीन मोकळी करून रूळ मोकळे करण्यासाठी लोखंडी कुंपण घातले। भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याला लँड जिहाद म्हटले होते। या झोपडपट्ट्यांमध्ये बेकायदेशीर बांगलादेशींना स्थायिक केले जात आहे। आता रेल्वे आणि BMCच्या कठोरतेचे परिणाम जमिनीवर दिसून येत आहेत। आज किरीट सोमय्या यांनी वांद्रे स्टेशन जवळील या जागेला भेट दिली। आता रेल्वे ही जागा स्वच्छ करून तिचा वापर करेल असे ते म्हणाले। रेल्वे रुळावर बांधलेल्या या वस्तीसाठी त्यांनी उद्धव यांच्यासह काँग्रेसलाही जबाबदार धरले। किरीट सोमय्या म्हणाले, आता महाराष्ट्रात भाजपचे ट्रिपल इंजिन सरकार आहे। मुंबईतील गोवंडी, माणखुर्द, धारावी यासारख्या ठिकाणाहून बेकायदेशीर बांगलादेशी स्थलांतरितांना निवडकपणे बाहेर काढले जाईल, ही तर फक्त सुरुवात आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई।